मध्यंतरच्या पुढे सुरुवात झाली आणि आता काय बदल आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल, कारण उर्वरित वेळ आपण माहिती आहे की स्कोर आपण पाहिला 17-31. आता ओंकार वेशवी काय प्रयत्न करणार या मैदानावरती, कारण संघ कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय. ओंकार वेशवी ईशा पाटीलची चढाई पुन्हा एकदा आपण मैदानावरती पाहणार आहोत. अशा आता कशा प्रकारचे प्रयत्न करेल, कारण पहिल्या तापमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. आणि पुन्हा एकदा सुरुवात झाली ईशा पाटीलची. धन्यवाद. चेतनजी माळी एक उत्कृष्ट समालोचक म्हणून खऱ्या अर्थानं मुरुड तालुक्यामध्ये काम करत असताना रसिक प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजेच चेतनजी माळी आपल्याला देखील धन्यवाद देतोय. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. अर्थात सेमीफायनलचा दुसरा सामना, कारण ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये कर्नाला स्पोर्ट्स पनवेल झालेला संघ आहे. आता पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. या हाफ टाइमच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल ईशानं इतका अप्रतिम खेळ या मैदानावर केला आणि तिच्याकडनं अजून देखील अपेक्षा आहे, अजून देखील आशा आहे आपल्या हितचिंतकांच्या माध्यमातून किंवा आपल्या संघ खेळाडूंच्या माध्यमातून ईशा काहीतरी या संघामध्ये वेगळा बदल करू शकतो आणि आपल्या संघाला जवळपास विजयाच्या जवळ आणू शकते. परंतु तेवढ्याच शक्तीनं आणि ताकदीनं खेळणारी या ठिकाणी रचना म्हात्रे हिला देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त खेळी रचना म्हात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी या मैदानावर आपण पाहतो. रसिक प्रेक्षक देखील स्तब्ध झाले, ज्याला पैसा वसूल परफॉर्मन्स आपण या दोनही संघांच्या माध्यमातून पाहतोय. पैसे भरून देखील असा खेळ पाहायला मिळत नाहीये आणि हा खेळ देखील अर्थात आपल्याला आदाड संघानं अगदी मोफत आणि फुकटात पाहायला दिला, म्हणून त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. कारण निश्चितपणे एका चांगल्या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित महिला कबड्डी स्पर्धा हा देखील खऱ्या अर्थानं आदाड क्रीडा मंडळाच्या शिरपेच्या मध्ये एक तुरा आहे. पुन्हा एकदा ईशा या ठिकाणी ईशा सातत्यानं चढाई करते, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा करत या ठिकाणी आपल्या संघाला पुन्हा कुठेतरी उंच उंच शिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न मात्र ईशाच्या माध्यमातून होतोय. बरं, प्रयत्न होतोय ना होतोय तेवढ्यात पुन्हा एकदा रचना मात्र स्वार होते आपले गुण मिळवण्यासाठी आणि पुन्हा एकदा अप्रतिम खेळी रसिक प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं दाद मिळवणारी खेळी आपण वेशवी संघाच्या माध्यमातून पाहिली. कोपरारक्षक म्हणून आपली भूमिका पार पडत असताना अर्थात इथे रचना मात्रेला मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी काबीज केलं आणि तिला मात्र बाद केलं. पुन्हा एकदा ईशाच्या माध्यमातून आपण पाहणार ओंकार वेशवीचा संघ इथे मात्र ईशा पुन्हा एकदा तीच गती आणि तीच प्रगती या ठिकाणी संघामध्ये करत असताना अजून एक गुण मिळवण्याचा धावपत्र ईशाच्या माध्यमातून केला जातोय आणि पंच देखील खऱ्या अर्थाने त्याला दाद देतात आणि 2 गुण आपल्या संघासाठी मिळवतात. आता मात्र स्थिती चांगली की वाईट हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र जसं की अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे अशा प्रकारची स्थिती आणि परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अर्थात मैदान क्रमांक 1 वर 24-32 ओंकार वेशवी 24 आणि या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे मात्र 32 गुण आहेत. शेवटचा काही या ठिकाणी खेळ आपण पाहणार आहोत. आता हा मर्दानी खेळ श्रावणी पाटील हिच्याकडून ईशा आपल्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलं. आतापर्यंत एकूण 300 रुपयांचं बक्षीस ईशा आपल्यासाठी या ठिकाणी आलेलं आपण पाहतोय. सुंदर पुन्हा एकदा पुन्हा अजून एक जोर का झटका अर्थात पनवेल स्पोर्ट्स पनवेल यांच्यासाठी खूप सुंदर आणि अप्रतिम खेळी या ठिकाणी वेशवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय आणि लोणाचा बोजा मात्र या ठिकाणी पडतोय तो पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघावर. 27-33 6 गुणांची आघाडी आणि या ठिकाणी आदरणीय मोहिते साहेब यांचं देखील आपण आगमन होत असताना पाहतोय. ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो ईशा चढाईसाठी येते. 28-34 घोडा फलक मात्र त्या ठिकाणी लागले असता ईशा मात्र या ठिकाणी प्रयत्न करायचा परंतु नाही. इथे मात्र अनुभव कामाला आला. उत्कृष्ट पकडीच्या माध्यमातून मात्र ईशाला त्या ठिकाणी गारद केली. ईशाला मात्र त्या ठिकाणी पकडलं, ईशाला मात्र अडवलं आणि 1 गुण मात्र आपल्या संघासाठी त्या ठिकाणी घेतले. आता पुन्हा एकदा रचना
मात्र चढाईसाठी येते खंबीरपणे या मैदानावर लढत असताना रचनाचा मात्र अनुभव आजचा काही वेगळा असेल. तर या अगोदरच्या चढाईमध्ये तिला या ठिकाणी माहिती नव्हते. या ठिकाणी ऑलरेडी महेशजी मोदी साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण आगमन होत असताना पाहतोय. अगदी कार्यक्रमाचा सुरुवात देखील या ठिकाणी ऑलरेडी ॲडव्होकेट महेशजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून झाला आणि या कार्यक्रमाच्या सांगता समारोहाला देखील आपण या ठिकाणाला निश्चितपणे एक आनंदाचा क्षण याच्यापेक्षा वेगळा असू शकत नाहीये. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी स्तराबंद व्हायचं अर्थात बसून घ्यायचं प्लीज. ही वेशवी आणि पनवेस वेशवी अतिशय रोमहर्षक खेळ आपण पाहतोय. रचना रश्मी या दोनही खेळाडू प्रामुख्याने या ठिकाणी ह्या मैदानावर अर्थात चढाईच्या माध्यमातून आपण ह्या दोनही खेळाडूंना पाहतोय. तर अतिशय रोमहर्षक खेळ खूप सुंदर, कारण रसिक प्रेक्षकच या खेळाची खऱ्या अर्थानं दाद देत असताना आपण पाहतोय. आणि आता मात्र 2 नंबरची जर्सी परिधान केलेली या ठिकाणी वैष्णवी पाटील चढाईसाठी आली आणि आता मात्र ती पुन्हा रिक्त हस्ते परतली. आता पुन्हा एकदा रश्मी चढाईसाठी जाते. 3 वससिकाचा खेळ मात्र त्या ठिकाणी रश्मीच्या माध्यमातून केला जाणार आहे. 3 मात्र त्या ठिकाणी शिल्लक आहे. जर पकड झाली तर मात्र त्या ठिकाणी सुपर टॅकल्स मात्र सक्सेस होणार, परंतु आता मात्र रश्मी परततीये. आता मात्र आपल्या संघाला तेवढीशी गरज नसताना इथे मात्र काही खोलवर चढाई करण्याची किंवा रिस्क घेण्याची मात्र ही वेळ नाहीये, हे अंतर्मनातून जाणून या ठिकाणी रिक्त हस्ते परतले. आता मात्र श्रावणी मदन पाटील या ठिकाणी चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतो. उत्तम मध्यरक्षक म्हणून आपली संघाची नेहमीच भूमिका पार पडत असताना सरचिटणीस दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कबड्डीचा शुभारंभ झाला आणि ही कबड्डी स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आपण येत असताना पाहतोय. कबड्डी क्षेत्रासाठी खऱ्या अर्थानं नेहमीच आपला दार सताडपणे उघडे ठेवणारे या ठिकाणी ॲडव्होकेट महेश मोदी असतील, मग कबड्डी असेल क्रिकेट असेल किंवा आता मात्र पुन्हा एकदा रचना मात्रे आणि निश्चितपणे या ठिकाणी रचना मात्र